हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मी एकटा सांगून अजित पवारांकडूनच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर। सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यानंतर पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण, तर पुढे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड, मात्र शिरूर लोकसभेवरचा दावा कायम, शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांची भूमिका। शरद पवार गट म्हाडा लोकसभेची जागा लढण्याची शक्यता, एकजुटीनं शक्ती पणाला लावा, म्हाडामध्ये अनुकूल निकाल देऊ, पक्ष गेला म्हणजे अस्तित्व संपलं नाही, कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी शरद पवारांचं वक्तव्य। मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला 10% आरक्षण, अपवादात्मक परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आयोगाचा अहवाल, सूत्रांची माहिती। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही, जबरदस्तीनं सह्या घेतल्या, सरकारला दिलेला अहवाल कोर्टात टिकणार नाही, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा आरोप। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस, मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतील, आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही, जरांगेंचा इशारा। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस, कर्मचाऱ्यांची 61 लाख पीएफ रक्कम थकवल्यानं कारवाई। भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांच्या अशोक चव्हाणांसोबत बैठक, काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर, भाजप नेते परिणय फुकेंचा दावा। जिवंत राहिला तर भास्कर जाधव सभा घेईल ना, असं निलेश राणे काल म्हणाले, निलेश राणेंनी मुद्दाम माझ्या कार्यालयासमोरचा रस्ता अडवला, भास्कर जाधव यांचा निलेश राणेंवर आरोप। ठाकरे गटाला अस्तित्वाची काळजी निर्माण, पराभव दिसू लागल्यावर हल्ले सुरू, चिपळूणमधील राड्यावरून केसरकरांसह नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटावर निशाणा। शिवसेनेच्या महाअधिवेशनात भाजपच्या लोकांचे अभिनंदन प्रस्ताव, शिवसेनेनं कधीच साटुगिरी केली नाही, राऊतांचा हल्लाबोल, तर तो बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा प्रस्ताव, राहुल शेवाळ यांचं प्रत्युत्तर। शिंदे गटाच्या कोल्हापुरातल्या महाअधिवेशनाचा आज दुसरा दिवस, संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा, तर सभास्थळी जाणाऱ्या मार्गावरती ठाकरे गटाकडनं फलकबाजी। आज आणि उद्या भाजपचं दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन, फडणवीस अशोक चव्हाणांसह राज्यातनं 713 पदाधिकारी जाणार, लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार। सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणेंना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर, हिना गावित, अधीररंजन चौधरींना संसद महारत्न, तर श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हेंना संसद रत्न पुरस्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।